एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र तर पा विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचं जे आन्सर की आली होती तर ते या ठिकाणी 15 जून 2026 ला या ठिकाणी एसएससी जीडीची आन्सर की आलेली आहे आणि जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आलेली आहे तेव्हापासून विद्यार्थी या ठिकाणी जे कन्फ्यूज मध्ये आहे की या ठिकाणी मुलांना या ठिकाणी म्हणजे खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडले आहे। एक लक्षात ठेवा, म्हणजे जसं विद्यार्थ्यांना विचार केला होता असा विचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केला नव्हता की एवढे कमी मार्क्स विद्यार्थ्यांना पडणार आहे म्हणून। तर सर्वच विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले एक लक्षात ठेवा। तर आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला खचून जायचं नाही। एक लक्षात ठेवा, एकाचा या ठिकाणी पेपर हार्ड गेला म्हणून सर्वांचे पण या ठिकाणी हार्ड गेलेला आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडीचा जे विद्यार्थी मित्रांनो पेपर यावर्षी हार्ड आला होता एक लक्षात ठेवा। आता एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे आणि आपल्याला पेपर पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे एक लक्षात ठेवा। तर एसएससी जीडीचा कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन एक सर्व्हिसमॅन सर्व कॅटेगरी वाईज कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा कडाप सांगणार आहे, जनरल एरिया नक्सल एरियाचा कडाप तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी एसएससी जीडी मध्ये नॉर्मलायझेशन मध्ये 15च्या आसपास या ठिकाणी मार्क वाढणार आहे। कोणकोणत्या शिफ्टचे किती नॉर्मलायझेशन मध्ये मार्क वाढणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि एसएससी जीडी मध्ये ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, जागा वाढणार आहे की नाही वाढणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला एसएससी जीडीच्या किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोने मार्क आहे, म्हणजे 60 मार्कवाले किती, 70 मार्कवाले किती, 80 मार्कवाले किती, हा काय अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा या ठिकाणी आन्सर की लागून जर आपण पाहिलं तर जवळपास 1 महिना या ठिकाणी होत येत आहे एक लक्षात ठेवा आणि परीक्षा जी आहे 31 मेला परीक्षा झाली होती एसएससी जीडीची, म्हणजे पूर्ण कंप्लीट या ठिकाणी झाली होती। तर 1 महिना 10-12 दिवस या ठिकाणी होत आलेले एक लक्षात ठेवा। अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला नाही आहे ग्राउंडचा आणि त्याचबरोबर एसएससी जीडीचा अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी जर आपण पाहिलं यावर्षी एसएससी जीडीचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो हा एकदम टफ होता, एकदम म्हणजे सिलेबसच त्यांनी एक चेंज करून दिला एक लक्षात ठेवा, म्हणजे जे याच्या अगोदर परीक्षेला विचारलं जातं ते विचारलं गेलं नाही एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एसएससी जीडी मध्ये यावर्षी कडाप कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे यावर्षी एसएससी जीडी मध्ये जागा वाढणार आहे। तर तुम्ही पाहून घेता 20 ते 25 हजाराच्या आसपास या ठिकाणी एसएससी जीडी मध्ये जागा वाढणार आहे। सध्याच्या कंडिशनला ही जी वॅकन्सी आहे 25,000 जागांसाठी निघालेली आहे। तर यामध्ये 20 ते 25,000 जागा एसएससी जीडी मध्ये वाढणार आहे लक्षात ठेवा, कारण की दरवर्षी एसएससी जीडी मध्ये अशाच 20-25,000 जागा वाढते। मागील वर्षी तुम्ही पाहिलं असेल की 28,000च्या आसपास जागा मागील वर्षी होत्या आणि लगेच त्यामध्ये 20-22,000 जागा वाढून गेल्या, म्हणजे वॅकन्सी गेली पुरी 50,000च्या वरतं। आणि 2024ला पण तसं 2023-24ला सुद्धा त्या ठिकाणी 25,000च्या आसपास जागा होत्या, पण त्यांनी 20,000 वाढवल्या, अजून 5,000 वाढवल्या, अशा प्रकारे जागा वाढवल्या, म्हणजे दरवर्षी जागा वाढते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। यावर्षी जर आपण पाहिलं एसएससी जीडीचा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे कठीण यावर्षी पेपरची जी पातळी होती हे कठीण होती एक लक्षात ठेवा। पेपर यावर्षी एसएससी जीडीचा हार्ड या ठिकाणी आला होता। एका इकडे जर आपण पाहिलं पेपर फुटण्यात आलं होतं एसएससी जीडीचे आणि काही ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सेटिंग लागल्या होत्या आणि त्यातच जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केलं पेपर एकदम हार्ड करून टाकलेला आहे। तर एक जी शीट आहे 13-13च्या आकड्यामध्ये खपलेली आहे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी माहीत आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पण या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पेपर एकदम हार्ड काढलेला आहे एक लक्षात ठेवा। जेव्हा पेपर हार्ड निघतो तेव्हा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप हा घसरतो एक लक्षात ठेवा, कडाप हा डाऊन जातोय, कमी जातो एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकाच विद्यार्थ्यांचा पेपर हार्ड गेला असं नाही, सर्वांचे पेपर या ठिकाणी हार्ड गेलेला मी समजू शकतो, कारण की विद्यार्थी 5-5 वर्षापासून 6-6 वर्षापासून 2-2 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करत आहे एसएससी जीडीचा। तर अशा विद्यार्थ्यांना पण कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे लक्षात ठेवा। तर त्यामुळे आपल्याला खचून जायचं नाही आहे, सर्वच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आणि कडाप कमी जाणार आहे। तर आपलं जे स्टेट आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि हिंदी भाषिक राज्याचा जो कडाप हा जास्त जातो। याच्या अगोदर जर आपण पाहिलं एसएससी जीडी मध्ये मागील वर्षी जर पाहिलं
140, 150, 160 पैकी कडाप गेला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, दिल्ली. तर हे काही हिंदी स्टेट आहे, इथला तो कडाप आहे. दरवर्षी कडाप जास्त जात असतो कारण की ते हिंदी भाषिक राज्य आहे. तर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं हिंदी भाषिकवाल्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी पेपरमध्ये कमी मार्क्स पडले, त्यांचा पण स्कोअर जे काही हिंदी भाषिक राज्य आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली झालं, ठीक आहे. तर यांचे सुद्धा स्कोअर 120, 125 असा येत आहे. तर आपलं तर मग त्याच्यापेक्षा पण डाऊन व्हायला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. दरवर्षी महाराष्ट्राचा कडाप त्यांच्यापेक्षा कमी जातो. तर आता SSC GDचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. सेफ झोन का आहे, तुम्हाला नक्सल एरियाचा कडाप सांगून देतो, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांचा, त्यानंतर जनरल एरियाचा सांगून देतो. तर बघा या ठिकाणी नक्सल एरियाचा हा जो कडाप मी तुम्हाला सांगत आहे, ग्राउंडचा कडाप सांगत आहे आणि फायनल कडाप तुम्हाला नंतर सांगणार आहे ज्यावेळेस या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस. तर आता पुरुष उमेदवारांचा नक्सल एरियाचा कडाप किती जाणार आहे, 160 पैकी ओपन कॅटेगरीचे असाल तर 70 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे. ओबीसी कॅटेगरीचे नक्सल एरियातले असाल 160 पैकी 68 वर कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आणि तुम्ही जर EWS कॅटेगरीचे असाल नक्सल एरियाचा जो कडाप 160 पैकी 65 वर जाणार आहे. आणि SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल नक्सल एरियातले तर 72 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आणि ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 65 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. 160 पैकी एवढा काही कडाप जाणार आहे नक्सल एरियाचा पुरुष उमेदवार. आता महिला उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे नक्सल एरियामधून, तर बा ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 62 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे महिला उमेदवारांचा. आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप हा 57 वर या ठिकाणी जाणार आहे 160 पैकी. आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या जर तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार असाल तर 55 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर तुम्ही असाल तर जवळपास 66 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे नक्सल एरियाचा. आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 63 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा. तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे नक्सल एरियाचा. तर एवढा काही कडाप जे विद्यार्थी म्हणून नक्सल एरियाचा जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. महिला उमेदवारांनी पुरुष उमेदवारांचा एवढा काही सेफ झोन आहे. माजी सैनिक जर असाल तर त्याच्यापेक्षा कमी जाणार आहे, म्हणजे जवळपास 40-50 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे. आता जनरल एरियाचा कडाप किती जाणार आहे पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा, तर पहा विद्यार्थी म्हणून जनरल एरियाच्या महिला उमेदवारांचा कडाप तुम्हाला सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. तर तुम्ही या ठिकाणी महिला उमेदवार असाल जनरल एरियामधून 160 पैकी ओपन कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे 85 वर कडाप जाणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 78 वर कडाप जाणार आहे. EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 76 वर कडाप जाणार आहे. ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 67 वर कडाप जाणार आहे. SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल तर 72 वर कडाप जाणार आहे जनरल एरियाच्या महिला उमेदवारांचा 160 पैकी. आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे जनरल एरियाचा, तर ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 160 पैकी 90 वर कडाप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 85 पर्यंत कडाप जाणार आहे. EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 80 पर्यंत कडाप जाणार आहे. SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 80 पर्यंत कडाप जाणार आहे. ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 77 वर कडाप जाणार आहे, एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढा काही कडाप जाणार आहे एक लक्षात ठेवा, तेव्हाच आपण पेपर पास होणार आहे. आणि आता रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट तुम्ही धरून चला या ठिकाणी जो लागणार आहे हा ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या आसपास रिझल्ट लागणार आहे. ग्राउंड पण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या आसपास पाहायला भेटणार आहे. आणि नॉर्मलायझेशनचे कोणाचे मार्क वाढणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची एकदम हार्ड शिफ्ट असेल तर 10 ते 15 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आणि तुमची या ठिकाणी मीडियम असाल म्हणजे एकदम हार्ड आणि एकदम सोपी नाही तर 5 ते 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. आणि एकदम सोपी तुमची शिफ्ट असेल तर 2 ते 5 मार्क वाढणार आहे, एवढं काही वाढणार आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी तर आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद.